हॅलो, तर स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये। रविवार स्पेशल काय बनवायचं म्हणून शेक बनवायला घेतला। तरी इथे 1 लिटर दूध आणलं होतं, फक्त अर्धा लिटर यूज केलं आणि काही अवघड नाही। तुम्हाला जरी बनवायचं असेल 2 माणसं असतात तरी अर्धा लिटरमध्ये 2दा पिऊन होतो, बास होतं। आणि काही नाही, अर्धा लिटर दूध घेतलं आणि ते कस्टर्ड पावडर स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये प्लेन पाहिजे होती, पण स्ट्रॉबेरी फ्लेवर होता त्यामुळे स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतला। आणि हे पहिल्यांदा दूध गरम करायला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आणि कस्टर्ड पावडर मिक्स झाल्यानंतर थोडीशी साखर ॲड करायची आपल्या गरजेनुसार, किती लागते म्हणजे किती गोड हवं आहे, कोणाला गोड आवडतं कोणाला नाही। तर आम्हाला खवा भेटला नाही तर आम्ही कुंदा आणला होता, तर कुंद्याच्या ऐवजी खवा पेढा पण मिक्स करू शकतो, पण खवा टाकल्यानंतर भारी टेस्ट येते आणि गावाकडच्या सारखी इकडे टेस्ट भेटत नाही, त्यामुळे आम्ही घरी ट्राय करून बघितलं तरी टेस्ट छान झाली होती। आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागते घरच्या घरी। आणि काही सोपी पद्धत आहे एकदम, अशा पद्धतीने करू शकता। आणि इथे डीप फ्रीज करायला आणि इथे काजू बदाम कट करून घेतले आणि खाली म्हणजे मिल्कशेकच्या ग्लासमध्ये खाली पण आणि वरतून पण काजू बदाम मनुके, चेरी काय भेटली नाही। मस्त एकदम छान लागतो आणि 1-2 वेळा पिऊन होतो। आणि इथे मी थोडंसं बर्फ पण ॲड केला होता लगेच कूल होण्यासाठी। बराच वेळ वाट बघितल्यानंतर सगळं रेडी झालेलं आहे आणि आज पप्पांनी पण मदत करू लागितलेली आहे। तर टेस्ट एकदम भारी होती, उत्तम होती। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघू शकता। बाकी संध्याकाळी पिझ्झा खाण्यासाठी आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो, कारण सामान तर ह्यावेळेस भरले, फक्त पिझ्झा आणि पॉपकॉर्न खाण्यासाठी। तर भरपूर लोक येतात कारण क्वालिटी पण छान असते आणि मस्त लागतो पिझ्झा डीमार्टचा। विभूने पण मस्त पॉपकॉर्न एन्जॉय केले। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। बाय बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।